वाटतं राज ठाकरे साहेब फार मोठे नेते आहेत आणि त्यांनी देखील त्यांचं मत मांडलेलं आहे. ते महाराष्ट्रामध्ये आता सुरुवात झालेली आहे की मराठी मागे जात आहे आणि इतर भाषा पुढे येत आहेत. हिंदीचं का लागतं आहे? प्रत्येक राज्याची एक स्वतंत्र भाषा असते. अगोदरच तुम्ही आमच्या मातृभाषेकडे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करत नाही आहात. आपण जर बंगालमध्ये गेलो तर ते तिथे बेंगॉली बोलतात आणि मग आपल्या महाराष्ट्रातच आपण मराठी बोलत नाही म्हटल्यावरती काय आहे. तर मला असं वाटतं की महाराष्ट्रामध्ये राहतो तर मराठी मुलांना यायला पाहिजे. आपल्या इथे जे हिंदी भाषिक येतात, जे इंग्रजी लोक बोलतात, त्यामुळे आपली मराठी नकळत कुठेतरी 3 नंबरला जाते. ह्याच्या टी व्हीमध्ये वगैरे बघतात त्याच्यामध्ये त्यांना हिंदी येते. हिंदी येणं म्हणजे बास झालं. आता काय असं वाटतं की शिक्षणाला राजकारणापासून स्वतंत्र ठेवलं पाहिजे. मराठी कंपल्सरी हवी. आमची मराठीच मुलांना लवकर व्यवस्थित समजत नाही, तर हिंदी आणि इंग्रजी हे कधी तो नाही येणार. कारण आम्हाला आत्ता एवढ्या लवकर तर मुलांना हिंदी हा विषय नको आहे, कारण त्यांना मराठीच अजून एवढं जमत नाही आहे. आणि किती शोकांतिक आहे बघा ना, काही महिन्यांपूर्वीच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. एवढी मोठी रक्कम जर महाराष्ट्राच्या वाटेला येत असेल ती मराठी भाषेसाठी आपण काय करतोय? त्यामुळे हे टोटल अयोग्य आहे. हा निर्णय मागे घेण्यात यावा. फर्स्ट प्रेफरन्स मराठीलाच असा.